नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आत्मबल फाउंडेशन या युट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण इतिहासाचा 5वा चॅप्टर बघत आहोत। त्याचं नाव आहे सामाजिक व धार्मिक प्रबोधन। या चॅप्टरचे आपण एमसीक्यू बघणार आहोत। लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत बघा, ह्याच्यापैकीच तुम्हाला प्रश्न येणार आहे। आणि ह्या चॅप्टर मध्ये जो 5वा चॅप्टर इतिहासाचा आहे सामाजिक व धार्मिक प्रबोधन, त्याच्यामध्ये पाठांतराचा भाग भरपूर आहे आणि ह्याच्यामध्ये भरपूर क्वेश्चन्स तयार होतात। तुम्ही व्यवस्थितरित्या हे लेक्चर बघा, तुम्हाला निश्चितच त्याचा फायदा होईल। तर पहिला प्रश्न बघा, राजा राममोहन रॉय यांनी डॉट 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 साली बंगाल प्रांतात ब्राह्मो समाजाची स्थापना केली। इसवी सन 1826 साली, इसवी सन 1827 साली, इसवी सन 1828 साली की इसवी सन 1829 साली। आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, इसवी सन 1828 साली। इसवी सन 1828 साली बंगाल प्रांतामध्ये, बंगालमध्ये, पश्चिम बंगालमध्ये राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाचा, कुठला समाज? ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली होती। आता बघा, हे समाज का स्थापन केलेला होता त्यांनी? तर या समाजाचे उद्दिष्ट असेल, हेतू असेल, हा एकच आहे। म्हणजे काय सांगतो बघा, ब्राह्मो समाज, ब्राह्मो समाजाचं उद्दिष्ट काय होतं, हेतू काय होता, का स्थापन तो केलेला होता? तर बघा, एकेश्वरवाद। एकेश्वरवाद म्हणजे काय की एकाच देवाला मानायचं। जसं की मुस्लिम धर्मामध्ये बघा एकाच देवाला मानतात, ख्रिश्चन धर्मामध्ये बघा एकाच देवाला मानतात, यहुदी धर्मामध्ये बघा एकाच देवाला मानतात, परंतु आपल्या हिंदू धर्मामध्ये एकाच देवाला मानत नाहीत। आपण वेगवेगळ्या वारी वेगवेगळ्या देवाला मानतोय। तर तसं करायचं नाही। म्हणजेच काय करायचं, आपण एकेश्वरवादाला, एकेश्वरवाद मानायचा, हे ब्राह्मो समाजानं सांगितलं। त्याच पद्धतीने मूर्तीपूजा करायची नाही, त्याच पद्धतीनं जातीपातींना स्थान द्यायचं नाही, जातीभेद करायचा नाही, बालविवाह करायचा नाही, पडदा पद्धत, पडदा पद्धत म्हणजे जे बुरखा मुस्लिम महिला घालतात तो घालायचा नाही, हे सुद्धा ब्राह्मो समाजानं सांगितलेलं आहे। म्हणजे ब्राह्मो समाजानं अशा चुकीच्या गोष्टींना विरोध केलेला आहे। त्याच पद्धतीनं ब्राह्मो समाजानं कुठल्या गोष्टीला समर्थन दिलेलं आहे मग? तर स्त्री शिक्षण असेल, त्याच पद्धतीनं स्त्री पुरुष समानता असेल, त्याच पद्धतीनं त्यांनी जे आपली विधवा पुनर्विवाह असेल त्याला त्यांनी समर्थन दिलेलं आहे। मग इथून पुढे जे पण काही आता समाज असतील किंवा सभा असतील त्या स्थापन होणार आहेत, त्यांचं उद्दिष्ट असेल किंवा हेतू असेल, हा एकच आहे। एकच उद्दिष्ट आणि हेतू मी सांगितलेलं आहे बघा। कुणाला तरी त्यांनी विरोध केलेला आहे, म्हणजे चुकीच्या गोष्टींना विरोध करणं आणि चांगल्या गोष्टींना समर्थन देणं, हेच त्यांचा उद्दिष्ट होता, हेतू होता। हे समाज स्थापन करण्यामागे तुम्हाला समजलेलं असेल। आता ब्राह्मो समाजाची स्थापना 1828 साली केलेली आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न बघा, संवाद कौमुदी या वृत्तपत्राद्वारे जनजागृती करण्याचं काम कोणी केलं? पहिला ऑप्शन दादोबा पांडुरंग तरखडकर, दुसरा राजा राममोहन रॉय, तिसरा डॉक्टर रा.गो. भांडारकर की चौथा आत्माराम पांडुरंग? आणि त्याचं बरोबर उत्तर आहे राजा राममोहन रॉय। राजा राममोहन रॉय यांनीच संवाद कौमुदी या वृत्तपत्राद्वारे काय केलेलं आहे? जनजागृती, म्हणजे लोकांना जागृत करण्याचं, लोकांना सुधारवण्याचं काम त्याने केलेलं आहे। संवाद कौमुदी हे वृत्तपत्र सुद्धा लक्षात ठेवा। वृत्तपत्र म्हणजे जे डेली न्यूजपेपर आपल्या घरामध्ये येतात त्याला वृत्तपत्र असं म्हणतात। जसं की बघा, आपल्या आता काळामध्ये कुठलं कुठलं वृत्तपत्र चालू आहे? पुढारी असेल, सकाळ असेल, तरुण भारत असेल, पुण्यनगरी असेल, लोकसत्ता असेल, हे अशा पद्धतीची वृत्तपत्रे। तर त्या काळामध्ये संवाद कौमुदी राजाराम मोहन रॉय यांनी चालू केलेलं होतं। त्यानंतर 3 नंबरचा प्रश्न बघा, राजाराम मोहन रॉय यांनी अनेक गोष्टी केलेल्या आहे। कोलकाता इथं हिंदू विद्यापीठाची सुद्धा त्यांनी, हिंदू कॉलेजची स्थापना त्यांनी केलेली आहे। हिंदू विद्यापीठ नाही, हिंदू कॉलेजची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनीच केलेली आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा, कोलकाता इथं। त्यानंतर 3 नंबरचा प्रश्न बघा, डॉट डॉट यांनी इसवी सन 1848 साली मुंबई इथं परमहंस सभेची स्थापना केली। पहिला ऑप्शन डॉक्टर आत्माराम पांडुरंग, दुसरा डॉक्टर रा.गो. भांडारकर, तिसरा दादोबा पांडुरंग तरखडकर की चौथा राजाराम मोहन रॉय? आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, दादोबा पांडुरंग तरखडकर। दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी 1848 साली मुंबई इथं परमहंस सभेची स्थापना केलेली होती, परमहंस सभेची स्थापना केलेली होती। तर दादोबा पांडुरंग तरखडकर हे नाव लक्षात ठेवा। सभा म्हणजे काय? तर एका ठराविक लोकांनी, म्हणजे थोड्या लोकांनी स्थापन केलेली एक सभा असते, एवढं लक्षात ठेवा। सभा आणि समाज ह्याच्यामध्ये फरक आहे, सभा आणि समाज याच्यामध्ये फरक आहे। समाज हा
भरपूर लोकांनी एकत्रित येऊन स्थापन केलेला असतोय आणि तो भरपूर काळ टिकतोय. कोण? समाज. परंतु सभा ही काय बघा कमी लोकांनी स्थापन केलेली असते आणि ती जास्त काळ टिकत नाही. त्याला काय म्हणतात बघा? सभा म्हणतात. समाज आणि सभा ह्याच्यामधला फरक तुम्हाला कळालेला असेल. त्यानंतर बघा चौथा प्रश्न. आता प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते? डॉक्टर आत्माराम पांडुरंग, दादोबा पांडुरंग तरखडकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे की डॉक्टर रा गो भांडारकर? आणि त्याचं पहिले अध्यक्ष ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर आत्माराम पांडुरंग. यांचं सुद्धा आडनाव तरखडकरच आहे. यांचं सुद्धा आडनाव तरखडकरच आहे. बघा तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं नाही. खरं जे डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर आहेत ना, ते दादोबा पांडुरंग तरखडकर यांचंच बंधू आहेत. यांचंच कोण आहेत? भाऊ आहेत ते. बघा दादोबा पांडुरंग तरखडकर हे मोठे, त्याच्यापेक्षा लहान कोण होते त्यांच्यापेक्षा? तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर असं होतं. आता हा प्रार्थना समाज आला कुठनं? तर बघा जी दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी परमहंस सभा 1848 साली स्थापन केलेली होती, ती काही कारणास्तव विसर्जित होते, मोडते. आणि मोडल्यानंतर त्याच्यातीलच काही सभासद, त्याच्यातीलच काही सदस्यांनी हे प्रार्थना समाजाची स्थापना करतात आणि त्याचं पहिलं संस्थापक म्हणा किंवा अध्यक्ष म्हणा ते डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर हे असतात. त्याच पद्धतीनं हे जे तिसरा ऑप्शन आहे, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि डॉक्टर रा गो भांडारकर, हे प्रार्थना समाजाचं जे कार्य आहे ते पुढे नेण्याचं काम करतात. हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर 5 नंबरचा प्रश्न बघा. प्रार्थना समाजाचे सदस्य ... यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन स्थापन करून सामाजिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. पहिला ऑप्शन महादेव गोविंद रानडे, डॉक्टर रा गो भांडारकर, तिसरा डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर की महर्षी विठ्ठल रामजी शिंदे? आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही स्थापन करून सामाजिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला होता. हा IMP प्रश्न आहे बघा, इम्पॉर्टंट प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न आहे. आता डिप्रेस्ड क्लासेस मिशन म्हणजे काय? डिप्रेस्ड म्हणजे डिप्रेस्ड आपण कशाला म्हणतोय? तर एखादा खचलेला आपण म्हणतोय की नाही डिप्रेशन मध्ये गेलेला आहे. डिप्रेशन म्हणजे खचलेला आहे तो. तर डिप्रेस्ड इथं ह्याचा अर्थ काय घ्यायचा? अस्पृश्य, ज्याला टच आपण करून घेत नव्हतो. म्हणजे अगोदरच्या काळामध्ये आपण नाही तर जी लोक होती जी मोठ्या जातीमधली ती बघा काही लोकांना टच करून घेतलं जात नव्हतं, त्याला अस्पृश्य असं म्हटलं जात होतं. आजकालच्या युगामध्ये ते तसं नाही. आजकाल कोणालाही म्हणजे असं अस्पृश्यता ही गेलेलीच आहे. तर आजकाल शिक्षणाला भर दिलेला आहे. तर जो शिक्षणामध्ये चांगला आहे, उच्च आहे, ज्याला नोकरी चांगली आहे, तो आजकाल माणूस चांगला आहे. अस्पृश्यता ही आजकाल निघून गेलेली आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. आता हे डिप्रेस्ड क्लासेस मिशन म्हणजे अस्पृश्य क्लासेस मिशन, याच्यामध्ये काय होतं? जे अस्पृश्य व्यक्ती होत्या त्यांच्यासाठी शिक्षण देणं म्हणा, त्यांच्यासाठी नोकरीच्या संध्या निर्माण करणं म्हणा, हे कार्य करण्याचं काम कोणी केलेलं आहे? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेलं आहे. महर्षी ही त्यांना देण्यात आलेली पदवी आहे. ही त्यांना कोणी देण्यात आलेली पदवी नाही आहे, तर ही पदवी बघा त्यांच्या कामामुळे त्यांना मिळालेली आहे. म्हणजे कसं आहे, कुठला तरी काय बघा समाज सुधारक एखाद्या वेळी एखाद्या व्यक्तीला म्हटला, समज महर्षी असं म्हटला, तर त्याला ती पदवी मिळत होती. परंतु विठ्ठलरामजी शिंदे यांना कोणी ही पदवी दिलेली नाही, ही त्यांच्या कामामुळे त्यांना मिळालेली पदवी आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर 6 नंबरचा प्रश्न महात्मा ज्योतिराव फुले यांनी इसवी सन 1873 मध्ये ... समाजाची स्थापना केली. पहिला ऑप्शन प्रार्थना समाज, दुसरा सत्यशोधक समाज, तिसरा ब्राह्मो समाज की परमहंस सभा? आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सत्यशोधक समाज. तर सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 मध्ये कुणी केलेली आहे? महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेला आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना का केलेली आहे? त्याचं उद्दिष्ट म्हणा, त्याचा हेतू म्हणा, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलाय. जसं की एकेश्वरवाद असेल, त्याच पद्धतीने मूर्तीपूजेला विरोध असेल, जातीपातीला जसं जातीभेदाला विरोध असेल, बालविवाहाला विरोध असेल, त्याच पद्धतीने पडदा पद्धतीला विरोध असेल, आणि ह्या गोष्टींना त्यांनी विरोध केलेला आहे. हे जेवढे पण समाज स्थापन झालेला आहे ते चुकीच्या गोष्टींना विरोध करत गेलेले आहेत, आणि ज्या चांगल्या गोष्टी जसं की स्त्री पुरुष समानता असेल, त्याच पद्धतीनं स्त्री शिक्षण असेल, त्याच पद्धतीनं विधवा पुनर्विवाह असेल, ह्यांना तिने काय दिलेलं आहे? समर्थन दिलेलं आहे. म्हणूनच हे समाज स्थापन केलेले होते. तर सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 मध्ये झालेली होती. आता तुम्ही आतापर्यंत एकूण 3 समाज बघितलं. कुठलं समाज? एक 1828 चा ब्राह्मो समाज, त्याच्यानंतर 20 वर्षानंतर 1848 मध्ये स्थापन झालेली परमहंस सभा, आणि त्यानंतर 1873 मध्ये स्थापन झालेला कुठला?
1873 मध्ये स्थापन झालेला आहे सत्यशोधक समाज. असं काय बघा 3 समाजाची माहिती घेतलेली आहे. प्रार्थना समाज काय बघा परमहंस सभाचाच एक भाग आहे, जी दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी परमहंस सभा स्थापन केलेली होती. ती विसर्जित झाल्यानंतर काही त्याच्यातील सदस्यांनी प्रार्थना समाज स्थापन केलेला होता. त्याचं पहिलं अध्यक्ष कोण होतं? डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर होते. तर ह्या गोष्टी तुम्ही व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायच्या, म्हणजे पाठांतर करायचं आणि परत 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 या उजळणी त्याची करायची, तरच तुमच्या ते लक्षात राहणार आहे. त्यानंतर 7 नंबरचा काय बघा प्रश्न, ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म अशा पुस्तकांच्या माध्यमातून कोणी समाज प्रबोधन केले? डॉक्टर रा.गो. भांडारकर, राजाराम मोहन रॉय, महात्मा ज्योतिराव फुले की गोपाळ हरी देशमुख? आणि याचं बरोबर उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा ज्योतिराव फुले यांनी ब्राह्मणांची कसब. आता ब्राह्मणांची कसब या पुस्तकामध्ये काय, तर आधी जी ब्राह्मण लोक होती ती सामान्य लोकांवरती अन्याय करत होती, सामान्य लोकांची लुटमार करत होती. जसं की बघा रूढी परंपरा अंधश्रद्धा ही लादत होती लोकांच्या वरती. देवाची पूजा करायची म्हणजे करायचीच, मूर्ती पूजा करायची म्हणजे करायचीच, भरपूर देवांना मानायचं, असं हे ब्राह्मण करत होते. हे ब्राह्मणांचे कसब या पुस्तकामध्ये ब्राह्मण कशा पद्धतीने वाईट वागत होते हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. गुलामगिरी या पुस्तकामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी काय लिहिलेलं आहे, तर बघा जे जातीभेद, जसं की कमी जातीचा लोक असेल तर त्याला भरपूर असं शिक्षा करण्यात येत होती, तिचं शोषण करण्यात येत होतं. कमी जातीच्या लोकांना त्यांना टच करून घेतलं जात नव्हतं. त्याच पद्धतीनं मोठ्या जातीच्या लोकांचं उलट होतं, मोठ्या जातीच्या लोकांना काय बघा कुठलंही शोषण त्यांचं होत नव्हतं. हे जातीभेद, जातीमधला फरक हे गुलामगिरी या पुस्तकामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी सांगितलेला आहे. शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकामध्ये काय सांगितलेलं आहे, ब्रिटिश काळामधील जो शेतकरी होता त्याच्यावरती ब्रिटिशांनी कशा पद्धतीने शोषण केलं, अन्याय केलं, हे शेतकऱ्याच्या आसूड या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. आणि सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकामध्ये बघा त्याच्या नावातच आहे सार्वजनिक, म्हणजे सर्व लोकांसाठी सत्यधर्म, सत्याचा धर्म असला पाहिजे, सर्व लोकांनी सत्यानं वागलं पाहिजे, हे या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकामध्ये. अशा पुस्तकांच्या माध्यमातून कोणी समाज प्रबोधन केलेलं आहे? महात्मा ज्योतिराव फुले यांची. बघा यांची 4ही सुद्धा पुस्तकं लक्षात ठेवायची. ब्राह्मणांचे कसब असेल, गुलामगिरी असेल, शेतकऱ्याचा आसूड असेल आणि सार्वजनिक सत्यधर्म, ही 4ही पुस्तकं लक्षात ठेवायचीच, एवढं लक्षात ठेवा महात्मा ज्योतिराव फुले यांचं. कारण प्रश्न असा सुद्धा येऊ शकते, ब्राह्मणांचे कसब हे पुस्तक कोणी लिहिले होते, तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी. गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिलेलं होतं? महात्मा ज्योतिराव फुले यांनी. शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक कोणी लिहिलेलं होतं? महात्मा ज्योतिराव फुले यांनी. असे सुद्धा वेगवेगळे प्रश्न सुद्धा येऊ शकतात. त्यानंतर 8 नंबरचा प्रश्न बघा, स्वामी दयानंद सरस्वती यांनी इसवी सन 1875 मध्ये कोणत्या समाजाची स्थापना केली? पहिला ऑप्शन आहे प्रार्थना समाज, दुसरा आर्य समाज, तिसरा सत्यशोधक समाज की ब्राह्मो समाज? आणि त्याचं बरोबर उत्तर आहे आर्य समाज. आर्य समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे 1875 साली. आता बघा पहिल्यापासून जरा सांगा. 1828 साली ब्राह्मो समाजाची स्थापना, 1848 म्हणजे काय बघा 1828 नंतर 20 वर्षानंतर, 1828 मध्ये ज्यावेळी 20 तुम्ही काही ऍड करता, मिसळताय, त्यावेळी 1848 येते. म्हणून मी म्हणतोय 1828 नंतर 20 वर्षानंतर कुठल्या सभेची स्थापना? परमहंस सभेची स्थापना. आणि त्याचाच एक कुठला पार्ट, त्याचाच एक भाग प्रार्थना समाज आहे. त्यानंतर 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेली आहे. आणि त्यानंतर 2 वर्षांनी म्हणजे 1875 मध्ये काय झालेलं आहे, तर हे आपलं आर्य समाजाची स्थापना झालेली आहे 1875 मध्ये. ही साल सुद्धा लक्षात ठेवायची. त्यानंतर काय बघा 9 नंबरचा प्रश्न, सत्यार्थ प्रकाश हा वेदांवर भाष्य करणारा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? पहिला ऑप्शन स्वामी विवेकानंद, दुसरा स्वामी दयानंद सरस्वती, तिसरा महात्मा ज्योतिराव फुले की गोपाळ हरी देशमुख? आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 स्वामी दयानंद सरस्वती. स्वामी दयानंद सरस्वती यांनी वेदांवर भाष्य करणारा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याचं नाव काय? सत्यार्थ प्रकाश. या सत्यार्थ प्रकाश या ग्रंथामध्ये वेदांची माहिती सांगितलेली आहे. एकूण वेद किती आहेत? तर 4 वेद आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. ह्या वेदांमध्ये काय सांगितलेलं आहे, तर माणसानं वागायचं कसं, माणसानं ज्ञान कसं घ्यायचं, माणसानं तत्वज्ञान कसं आत्मसात करायचं, म्हणजे चांगल्या गोष्टी काय बघा ह्या वेदांमध्ये सांगितलेल्या आहेत. आणि म्हणूनच काय बघा ह्या आर्य समाजाची स्थापना
स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली होती. त्यानंतर 10वा प्रश्न काय बघा, वेदांकडे परत चला, वेदांकडे परत चला हे ब्रीद वाक्य ... समाजाचे होते. पहिला ऑप्शन सत्यशोधक समाज, दुसरा प्रार्थना समाज, तिसरा ऑप्शन ब्राह्मो समाज की आर्य समाज. तर याचं बरोबर उत्तर आहे आर्य समाज. आर्य समाजाचं म्हणणं काय होतं, तुम्ही वेदांकडे परत चला. वेदांमध्ये चांगली माहिती सांगितलेली आहे. वेदांमध्ये जे मी परत जे सांगत होतो की बाबा विरोध कशाला केलेला आहे, मूर्तीपूजेला विरोध म्हणा, बालविवाहाला विरोध म्हणा, या गोष्टींना विरोध केलेला आहे. वेदांमध्ये सुद्धा ते आहे. वेदांमध्ये असं सांगितलंय की माणसानं ज्ञान करावं, माणसानं अभ्यास करावा, माणसानं नवीन तत्वज्ञान आत्मसात करावं. त्याच पद्धतीने वेदांमध्ये असं सांगितलं की ज्या चुकीच्या गोष्टी माणसानं करू नये हे वेदांमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे वेदांकडे परत चला की आर्य समाजानं सांगितलेलं आहे. आणि तो आर्य समाज स्थापन कधी झालेला आहे, 1875 साली स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केलेला होता. त्यानंतर 11वा प्रश्न बघा, रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य ... यांनी इसवी सन 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. पहिला ऑप्शन स्वामी विवेकानंद, दुसरा स्वामी दयानंद सरस्वती, तिसरा महात्मा ज्योतिराव फुले की चौथा गोपाळ हरी देशमुख. आणि याचं बरोबर उत्तर आहे स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद लक्षातच ठेवा, स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन ची स्थापना केलेली होती. तर बघा, रामकृष्ण परमहंस हे त्यांचं कोण होते, हे त्यांचं गुरु होते. तर त्या गुरूंच्या नावानं त्यांचं जे शिष्य आहेत कुणी, स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली होती. हे सुद्धा लक्षात ठेवा. तर असा प्रश्न सुद्धा येऊ शकतोय, स्वामी विवेकानंद यांच्या गुरूंचं नाव काय होतं, तर रामकृष्ण परमहंस असं होतं. आणि त्या रामकृष्ण परमहंस यांच्या नावानुसारच त्यांनी 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली होती. तर आणि एकदा जरा तुम्ही उजळणी करा, एक 1828 साली ब्राह्मो समाजाची स्थापना, 1848 साली परमहंस सभेची स्थापना, त्यानंतर 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना, 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना आणि 1897 मध्ये कुठला समाज बघा, हे रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे. एवढं तुम्ही बघा, साल लक्षात ठेवा. 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना. आता तुम्ही 1828 साल आठवलं की ब्राह्मो समाजाला पाहिजे कुणी स्थापना केलेली आहे, त्यांची कार्य काय आहेत हे सगळं आठवलं पाहिजे तुम्हाला. 1848 साल परमहंस सभा स्थापन कोणी केली, त्यानंतर विसर्जित झाल्यानंतर कुठला समाज स्थापन झाला, ह्या सर्व गोष्टी आठवल्या पाहिजे. त्यानंतर 1873 मध्ये कुठला समाज स्थापन झाला, कुणी केला, त्याची कार्य काय, हे सर्व गोष्टी. 1875 मध्ये कुठला बाबा समाज स्थापन झाला, तर आर्य समाज स्थापन झाला, त्याची कार्य काय, त्यांनी काय म्हटलं, त्यांनी ब्रीदवाक्य काय दिलं, हे सुद्धा लक्षात आलं पाहिजे. आणि 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केलेली होती. या सर्व गोष्टी सर्वच्या सर्व साल तुम्हाला लक्षात असलीच पाहिजेत. अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. त्यानंतर काय बघा, 12 नंबरचा प्रश्न ... साली अमेरिकेतील शिकागो येथील विश्वधर्म परिषदेत स्वामी विवेकानंद यांनी हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केलं. इसवी सन 1891, इसवी सन 1892, इसवी सन 1893, इसवी सन 1894. सॉरी, तर याचं बरोबर उत्तर आहे इसवी सन 1893. इसवी सन 1893. इसवी सन 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो येथील विश्वधर्म परिषदेत, विश्वधर्म म्हणजे विश्व म्हणजे जगामधील धर्माचे प्रतिनिधित्व करणारी लोक तिथं आलेली होती. आणि आपल्या हिंदू धर्माचं जर प्रतिनिधित्व कोणी केलेलं असेल तर स्वामी विवेकानंद यांनी केलेलं होतं 1893 मध्ये. 1893 मध्ये त्यांनी काय बघा, शिकागो इथं विश्वधर्म परिषदेमध्ये हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर बघा 1897 मध्ये त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे. म्हणजे 4 वर्षानंतर त्यांनी काय केलेले आहे, रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13, भारतातील तरुणांना उठा, जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा संदेश कोणी दिला. पहिला ऑप्शन स्वामी दयानंद सरस्वती, दुसरा महात्मा ज्योतिराव फुले, तिसरा स्वामी विवेकानंद की चौथा गोपाळ हरी देशमुख. त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद यांनी भारतातील तरुणांना, मग आता सुद्धा तुम्ही सुद्धा तरुण आहेत, तुम्हाला सुद्धा काय बघा एक संदेश आहे, तो म्हणजे उठा. उठा म्हणजे तुम्ही उठा. जसं की बघा असं नव्हे की आतुरणातून उठा म्हणजे जरासं जागे व्हा आणि तुमचं जे ध्येय आहे ते ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. आता तुमचं ध्येय काय, तर NMMS ला मेरिट मध्ये येणं, ते तुमचं ध्येय आहे. ते ध्येय प्राप्त
शिवाय तुम्ही गप बसायचं नाही म्हणजे नाही. हे संदेश तुमच्यासाठी सुद्धा आहे आणि तो स्वामी विवेकानंद यांनी दिलेला होता. तो त्या काळातील तरुणांना दिलेला होता. याचा अर्थ काय, तो आतापर्यंत लागू आलेला आहे. आतापर्यंत सुद्धा तो लागू होतो. अशा काही गोष्टी असतात की ते आत्ताच्या जीवनामध्ये सुद्धा लागू होतात. त्यानंतर 14वा प्रश्न बघा. शिखांमधील धर्म सुधारणेसाठी डॉट 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 येथे सिंग सभा स्थापन झाली. पहिला ऑप्शन मुंबई, दुसरा लुधियाना, तिसरा अमृतसर की चौथा यापैकी नाही. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अमृतसर. अमृतसर. तर बघा अमृतसर हे ठिकाण पंजाबमध्ये आहे. हे ठिकाण काय बघा पंजाबमध्ये आहे. आता मुंबई हे ठिकाण महाराष्ट्रामध्ये आहे. कसं आहे बघा, सिंग जी लोक आहेत, सिंग म्हणजे शीख लोक, शीख जी लोक आहेत ती पंजाबमध्ये आहेत. कुठं आहेत, पंजाबमध्ये आहेत. मग त्या शिखांमधील धर्म सुधारणेसाठी, आता शिखांमधील धर्म सुधारणेसाठी म्हणजे काय, तर बघा शिखांमधली काही लोक हिंदू धर्मामध्ये म्हणा किंवा ख्रिश्चन धर्मामध्ये जात होते. ते जाऊ नये याच्यासाठी त्यांच्यामध्ये धर्म सुधारणा झालेली होती. परत काहीतरी चुकीच्या गोष्टी असतील, काही गोष्टींना ते समर्थन देत असतील, काही गोष्टींना ते विरोध करत असतील, तर ह्या सर्व गोष्टी धर्म सुधारण्यासाठी त्यांनी सिंग सभा अमृतसर इथं स्थापन केलेली होती. अमृतसर हे ठिकाण पंजाबमध्ये आहे. त्यानंतर 15वा प्रश्न बघा. 1848 मध्ये डॉट 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 यांनी पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. 1848 साली. महात्मा फुले, राजा राममोहन रॉय, गोपाळ हरी देशमुख की स्वामी विवेकानंद. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 महात्मा फुले. तर मुलींची पहिली शाळा, मुलींची पहिली शाळा कुणी काढलेली आहे, महात्मा फुले यांनी काढलेली आहे 1848 साली. बघा 1848, 1873 साली त्यांनी काय केलेलं आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. आणि बघा 1848 साली काय केलेलं आहे, तर मुलींसाठी पहिली शाळा काढलेली आहे महात्मा फुले यांनी. आणि ह्या मुलींना शिकवण्यासाठी त्यांची जी पत्नी आहे सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा त्यांना भरपूर मोलाची मदत केलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 बघा. कोणी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. पहिला ऑप्शन गोपाळ हरी देशमुख, दुसरा स्वामी विवेकानंद, तिसरा महात्मा ज्योतिराव फुले की चौथा स्वामी दयानंद सरस्वती. आणि याचं बरोबर उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्वतःच्या घरामध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह, बालहत्या प्रतिबंधक गृह म्हणजे काय तुम्हाला सांगतो ते बघा. आधीच्या काळामध्ये काय होत होतं बघा, बालविवाह होत होते. बालविवाह म्हणजे लहान मुलांचे विवाह, लग्न होत होते. त्याच्यामध्ये जी मुलगी होती ती भरपूर लहान वयाची होत होती आणि मुलगा असेल तो मोठ्या वयाचा होत होता. काही कारणास्तव समजा मुलगा मरण पावला, मृत्यू पावला, तर ती जी मुलगी आहे, लहान मुलगी, ती विधवा होत होती. आता ती विधवा झाल्यानंतर समजा काय बघा, तिला जर एखादा, आता ती बाळंतपणामध्ये विधवा झालेली आहे आणि कशा कारणास्तव तिचा काय बघा, जो हे आहे म्हणजे नवरा आहे, तो कशा कारणास्तव मरण पावलेला आहे आणि आता हिचं बाळंतपण करायचं आहे. आता बाळंतपण विधवेचं करायचं कुठं, तर त्याच्यासाठी त्याच्यासाठी घर कोणी स्थापन केलेलं होतं, महात्मा ज्योतिराव फुले यांनी. बालहत्या म्हणजे काय, लहान मुलांची हत्या होऊ नये. बंधक म्हणजे काय, होऊ नये. प्रतिबंधक याचा शब्दाचा अर्थ काय, होऊ नये, बालहत्या होऊ नये म्हणून गृह म्हणजे घर कुणी स्थापन केलेलं होतं, महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेलं होतं. हे लक्षात ठेवा. त्यानंतर 17 नंबरचा प्रश्न बघा. विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी खालील कोणी विशेष प्रयत्न केले. पहिला ऑप्शन आहे पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, दुसरा विष्णू शास्त्री पंडित, तिसरा वीरेशलिंगम पंतलू की चौथा सर्व पर्याय बरोबर. आणि याचं उत्तर आहे सर्व पर्याय बरोबर. सर्व पर्याय बरोबर हे उत्तर आहे. बघा लक्षात ठेवा, एक प्रश्न मी तुम्हाला दिलेला होता 1856 साली ज्यावेळी लॉर्ड डलहौसीनं विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केलेला होता. कुणी, लॉर्ड डलहौसीनं 1856 मध्ये विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केलेला होता. परंतु त्याच्यासाठी विशेष प्रयत्न कुणी केलेलं होतं, तर पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनीच काय बघा डलहौसीला काय केलेलं होतं, प्रोत्साहन दिलेलं होतं, की फोर्स केलेला होता की तुम्ही असा कायदा करा विधवांच्या पुनर्विवाहाचा. त्याच्यामध्ये विष्णू शास्त्री पंडित सुद्धा होते, वीरेशलिंगम पंतलू सुद्धा होते. हे तुम्ही लक्षात ठेवा. लॉर्ड डलहौसी हा पुढे होता. तो कारण का पुढे होता, कारण ते आता इंग्रज राजकारण करत होते, सत्ता करत होते भारतामध्ये. तो गव्हर्नर जनरल होता, भारताचा मुख्य होता तो. त्यामुळे लॉर्ड डलहौसीनं तो कायदा काय केलेला होता, मान्य केलेला होता विधवांच्या पुनर्विवाहाचा.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 बघा, गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या ... या वृत्तपत्रातून बालविवाह संमती वयाचा कायदा यावर परखड मते मांडली. पहिला ऑप्शन सुधारक, दुसरा संवाद कौमुदी, तिसरा बहिष्कृत भारत की यापैकी नाही. आणि याचं बरोबर उत्तर आहे सुधारक. सुधारक. तर गोपाळ गणेश आगरकर हे सुद्धा नाव भरपूर मोठं आहे. गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या सुधारक या वृत्तपत्रातून बालविवाह म्हणजे लहान मुलांचा विवाह, लहान मुलांचं लग्न होत होतं, ही चुकीची गोष्ट होती. काही कारणास्तव मग ते मोठं झाल्यानंतर त्यांचं संमती मिळायची नाही. संमती वयाचा याचा काय असते? संमती वय म्हणजे काय? तर दोघांचं संमती पाहिजे. कुठलाही विवाह करायचा आहे, लग्न करायचं आहे, तर संमती पाहिजे. मुलग्याकडून पण म्हणा, मुलगीकडून पण म्हणा. असं नाही की बघा मुलगी लहान आहे, एकदम 13-14 वर्षाचे लहान, आणि एकदम मुलगा काय बघा 35-40 वयाचा, असं होता कामा नये. तर त्याच्यासाठी संमती वय याच्या वरती परखड मत त्यावेळी कोणी मांडत नव्हतं. तर ते गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या सुधारक या वृत्तपत्रातून मांडलेला आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 बघा, खालीलपैकी चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी पुणे येथे देवदासी प्रथे विरुद्ध परिषद भरवली. हा ऑप्शन पहिला चुकीचा आहे का? दुसरा, ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना या ग्रंथातून स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केला. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यात अनाथ बालिकाश्रम सुरू केला. पंडिता रमाबाईंनी शारदा सदन संस्थेची स्थापना केली. तर काय बघा, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी पुणे इथं नाही तर मुंबई इथं आहे. कुठं आहे? मुंबई इथं. पुणे इथं नसून मुंबई इथं आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबई इथं देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवलेली होती. आता देवदासी प्रथा म्हणजे काय? तर बघा आधीच्या काळामध्ये 18 ते 35 या वयातील काही मुली, त्या मुलींना काय बघा कायमस्वरूपी देवाची सेवा किंवा पूजा करण्यास सोडण्यात येत होतं. त्याला देवदासी प्रथा असं म्हणत. कायमस्वरूपी सोडली की तिला देवाची पूजा किंवा सेवा करण्यात सोडली म्हणजे सोडलीच. हे काय बघा, ही देवदासी प्रथेविरुद्ध परिषद सभा भरवण्याचं काम कुणी केलेलं आहे? मुंबई इथं. पुणे इथं हे चुकीचं आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेलं आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी काय केलेलं आहे? जे प्रार्थना समाजाचे ते सदस्य होते, त्यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन चालू केलेले होते. त्यानंतर दुसरा ऑप्शन, ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्यांनी स्त्रियांच्या हक्काचा पुरस्कार केलेला आहे, हे बरोबर आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यात अनाथ बालिकाश्रम, तर अनाथ जे मुलं असतात, ज्याला आई वडील नसतात त्याला अनाथ असं म्हणतात, त्या अनाथ मुलांसाठी बालिकाश्रम सुरू करण्याचं काम महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यात केलेलं होतं. आणि पंडिता रमाबाईंनी शारदा सदन संस्थेची स्थापना केलेली होती. शारदा सदन संस्था म्हणजे काय? जे विधवा महिला असतील त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी, त्यांचं खाण्यापिण्याची जबाबदारी पंडिता रमाबाईंच्या शारदा सदन या संस्थेनं घेतलेली होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 बघा, ... यांनी सेवा सदन संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरू केला. पहिला ऑप्शन पंडिता रमाबाई, दुसरा ताराबाई शिंदे, तिसरा रमाबाई रानडे की चौथा सावित्रीबाई फुले. आणि याचं बरोबर उत्तर आहे रमाबाई रानडे. रमाबाई रानडे यांनी सेवा सदन म्हणजे सेवा द्यायची, सेवा सदन संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांसाठी परिचारिका म्हणजे आज आपण ज्याला नर्स असं म्हणतोय, जसं तुम्ही हॉस्पिटल बघितलं असेल त्याच्यामध्ये नर्स ज्या असतात त्याला परिचारिका असं म्हणतात. तो परिचारिकेचा अभ्यासक्रम तर पहिला केला पाहिजे, म्हणूनच तर नर्स म्हणून काम करेल. तो अभ्यासक्रम सर्वात प्रथम चालू कोणी केला होता? रमाबाई रानडे यांनी सेवा सदन नावाच्या संस्थेच्या मार्फत. हे सुद्धा लक्षात ठेवा. तुम्हाला आता माहितीच आहे पंडिता रमाबाई यांनी काय केलेलं होतं, मागच घेतलेलं होतं. पंडिता रमाबाई यांनी काय घेतलं, ताराबाई शिंदे यांनी काय केलेलं होतं हे सुद्धा माहिती आहे. सावित्रीबाई फुले यांनी काय केलेलं होतं ते सुद्धा सर्व गोष्टी तुम्हाला माहिती आहे. उजळणी करत चालायचं प्रत्येक गोष्टीची. त्यानंतर 21 नंबरचा प्रश्न बघा, ... यांनी बंगाल प्रांतात द मोहम्मदन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना केली. सर सय्यद अहमद, अब्दुल लतीफ, वीरेशलिंगम पंतलू यापैकी नाही. द मोहम्मदन आहे ते. लिटररी सोसायटी हे मुस्लिम व्यक्तींनी स्थापन केलेलं, त्यामुळे वीरेशलिंगम पंतलू तर येणार नाही, कारण हे हिंदू व्यक्तिमत्व होतं. तर त्याचं बरोबर उत्तर आहे अब्दुल लतीफ यांनी बंगाल प्रांतामध्ये द मोहम्मदन लिटररी सोसायटीची स्थापना केलेली होती. आता द मोहम्मदन लिटररी म्हणजे काय बघा, साहित्याचं, लोकांना साहित्याचं ज्ञान मिळावं, साहित्य म्हणजे पुस्तकांचं ज्ञान मिळावं, ह्याच्यासाठी ही सोसायटी स्थापन केलेली होती. 22 नंबरचा प्रश्न काय बघा,
मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना कोणी केली? पहिला ऑप्शन अब्दुल लतीफ, दुसरा वीरेश लंगम पंतलू, चौथा सर सय्यद अहमद की यापैकी नाही? आणि याचं बरोबर उत्तर आहे सर सय्यद अहमद. बघा, सर सय्यद अहमद यांनी मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केलेली होती. तुम्ही मोहम्मदन लिटररी सोसायटीची स्थापना अब्दुल लतीफ यांनी केलेली आहे आणि मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना सर सय्यद अहमद यांनी केलेली आहे. कन्फ्युजन करून घेऊ नका, हे दोन्ही सुद्धा पाठांतराचा भाग आहे. आता ह्या मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजच पुढे अलीगड विद्यापीठामध्ये त्याचं नामांतरण झालेलं आहे. सध्या त्याला अलीगड विद्यापीठ असं म्हणतात. त्यानंतर 23 नंबरचा प्रश्न, हिंदू समाजाला सन्मानाचे स्थान मिळावे म्हणून ... साली हिंदू महासभा या संघटनेची स्थापना झाली. तर पहिला ऑप्शन 1915, दुसरा 1917, तिसरा 1911 ते 1919 साली. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 1915 साली. 1915 साली जे हिंदूंना किंवा हिंदू समाजाला मानाचं स्थान मिळावं त्याच्यासाठी हिंदू महासभा या संघटनेची स्थापना करण्यात आलेली होती. त्यानंतर 24 नंबरचा प्रश्न, ... यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केली. हा सुद्धा IMP प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न आहे. बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कुणी केली? राजा राममोहन रॉय यांनी, स्वामी विवेकानंद यांनी, पंडित मदन मोहन मालवीय यांनी की यापैकी नाही? आणि याचं बरोबर उत्तर आहे पंडित मदन मोहन मालवीय. पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केलेली होती. बनारस ज्याला आपण काय बघा सध्या वाराणसी असं म्हणतोय, बनारसलाच काय म्हणतोय आपण सध्या वाराणसी असं म्हणतोय. इथं वाराणसी असं घ्या, परत आणि देतो थांबा. वाराणसी असं म्हणतोय बनारसला. किंवा तुम्ही काशी तरी ऐकला असेल, पाप केल्यानंतर काशीला जावं लागते, त्या वाराणसीलाच काशी असं म्हणतात. त्याला अगोदर वाराणसी, काशीचं अगोदरचं नाव काय होतं बनारस असं होतं. त्या बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना पंडित मदन मोहन मालवीय यांनी केलेली होती. 25 नंबरचा प्रश्न, डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 साली, साल लक्षात ठेवा, 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कोठे स्थापना केली? पुणे येतं, मुंबई येतं, नागपूर येतं की नाशिक येतं? आणि बरोबर उत्तर आहे नागपूर येथे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्याला RSS असं म्हणतात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. आता हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करते? एक तर महत्वाची गोष्ट सांगतो, तर ते हिंदूंसाठी काम करते. दुसरी गोष्ट सेवा देण्याचं काम करते, दीनदुबळ्यांना मदत करण्याचं काम करते, दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचं काम करते आणि मेन म्हणजे हिंदू धर्मासाठी काम करते. हिंदू धर्म जपतय ते कोण आहे? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. जसं की नरेंद्र मोदी हे सुद्धा काय बघा त्याचे सदस्य राहिलेले आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे. आता सुद्धा जे भाजपामधली भरपूर जे नेता आहेत ना ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काय आहेत? सदस्य आहेत. भाजपामधले भरपूर असे जे आमदार असतील, खासदार असतील, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काय आहेत? सदस्य आहेत. आणि केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना नागपूर इथं केलेली होती. नंतर प्रश्न क्रमांक 26वा, हा 26वा जो प्रश्न आहे तो होमवर्कला असणार आहे. काय म्हटलेलं आहे? स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनी ... इथं हिंदू धर्मातील सर्व जातींना मुक्त प्रवेश असणारे पतित पावन मंदिराची निर्मिती केलेली होती. पतित पावन मंदिर हे हिंदू मंदिर आहे आणि हिंदू मंदिरामध्ये सगळ्या जाती धर्माची लोक, जसं की हिंदू असेल, ख्रिश्चन असेल, मुस्लिम असेल, यहुदी असेल, असा कुठल्याही धर्माचा असू दे, ते त्याच्यासाठी पतित पावन मंदिराची स्थापना विदा सावरकरांनी कुठं केलेली होती ते मला होमवर्क मध्ये तुम्ही म्हणजे कमेंट मध्ये सांगायचं आहे. त्याची बरोबर उत्तर मला कमेंट मध्ये सांगा. आणि बघा ह्या कमेंट मध्ये हे सुद्धा सांगायचंय तुम्हाला ह्या 26 पैकी एकूण किती प्रश्न सुटले, 26 पैकी एकूण किती प्रश्न सुटलेले होते हे सुद्धा तुम्ही मला सांगा. त्याच पद्धतीनं तुम्हाला हे जर लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला नवीन असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा. आज आपण इथं थांबूया. चला.